नमस्कार मंडळी, मी नेहा रॉयल शेतकरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण आमच्या बकऱ्यांचे केस कापतायत ते बघणार आहोत. तर हे बघा किती छान अगदी त्या काकांनी केस कापलेले आहेत, अगदी गोंडे गोंडे ठेवलेत. हा मेल आहे, याला बालिंगा म्हणतात आणि जी फिमेल असते तिला मेंढी म्हणतात. तर हा आम्ही ठेवला म्हणून याला बघा सजवला, याच्या गळ्यात पट्टा बिट्टा बांधून घुंगराचा. तर खूप म्हणजे आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याचे बकऱ्यांना खूप त्रास होतो त्याचा. म्हणजे कसं की उकाड्यापासून आराम मिळावा म्हणून शरीर स्वच्छ आणि हलकं राहावं, त्वचेवर घाण राहू नये याच्यासाठी त्यांचं धुतलं जातं पहिलं आणि मग त्याच्यानंतर कातरलं जातं. कारण या मशीनमध्ये कुठं काटक्या पाला आणखीन लांडी असतात, छोटे छोटे काटे असतात, ते गुंतलेले असतात लोकरीमध्ये, ते पण काढले जातात. अगदी आपण अंघोळ करतो त्या टाईप यांना साबण शॅम्पू लावून स्वच्छ धुतलं जातं. त्याच्यानंतर नाही बघा किती स्थिर ठेवावं लागतं, अगदी लहान मुलांसारखी त्यांची काळजी घ्यावी लागते. कारण जर ते हल्ले तर लागण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारे त्यांना स्थिर ठेवून त्यांच्या शरीरावरची लोकर मशीनने वेगळी केली जाते. तर हे जे कापलेले असतात म्हणजे केस जे कापलेले असतात त्याच्यामुळे त्यांचं शरीर स्वच्छ राहतं आणि उन्हाळा आहे तर उन्हाळ्याचा त्यांना आराम मिळतो. याच्यापासून पहिले लोक गादी बनवायचे आणि आजही जे बकरी बसवतात किंवा जे लोक असतात त्यांच्याकडे जान मिळते, म्हणजे असते ते बनवून घेतात जान. ती जान इतकी उबदार असते, तुमच्या मोठ्या ब्लँकेटलाही मागे पडेल इतकी उबदार असते. तसंच त्याच्यापासून गादी किंवा उशा पण बनवल्या जातात. आता ही लोकर आम्ही साठवून ठेवणार आहे. याच्यापासून गादी तर नाही बनणार कारण खूप थोडी निघाली आहे, एक पिशवी भरली आहे फक्त. त्याच्यामुळं उशा बनवणार आम्ही. तोडीस तोड कापसाच्या उशा बनतात. उशाही खूप छान मऊ मऊ बनतात. पहिल्या वेळी लोक याच्यापासून दोरे चटई असे वेगवेगळे साहित्य बनवायचे. दरवर्षी उन्हाळ्यात मेंढ्यांना आराम मिळावा म्हणून ही लोकर कट केली जाते. तर या लोकरीमध्ये तरीही खूप काड्या असतात किंवा माती राहते. बकरी कातरली तरी म्हणजे धुतली तरीही, त्यामुळे जे बंदिस्त राहतात त्यांना काही बाहेर सोडत नाहीत, त्यामुळे त्यांच्या लोकरीमध्ये काट्या नसतात, जास्त मातीचा यूज होत नाही. त्या बकऱ्यांची लोकर गाद्यांसाठी म्हणा किंवा जानसाठी खूप यूज होते. पण शक्यतो पहिली लोकही बंदिस्त हा प्रकारच नव्हता, त्याच्यामुळे आपले जे बकरी राहतात त्यांचेच लोकरीपासून म्हणजे जे माळाला फिरणारे बकरे असतात त्यांच्या बकऱ्यापासूनच लोकरीपासूनच जान उशा गाद्या बनवल्या जायच्या. तर हे बघा जसं लहान मुलाचे केस कापल्यानंतर बघा पहिल्यांदा लहान मुलाचे बारशाच्या वेळेस केस कापले जातात त्यावेळेस त्याला टाळू ठेवले जाते, समोर जरासे केस ठेवले जातात. जसं पार भुंडी न करता यांनाही छोटे छोटे गोंडे ठेवले जातात कारण त्यांचा पूर्ण शो जाऊ नये, ते पण छान दिसावत म्हणून. तर अशाच गावाकडचे वाईब्स एन्जॉय करण्यासाठी आपल्या रॉयल शेतकरी चॅनलला जॉईन करायला विसरू नका. आणि हे बघा नंतर आम्ही पूर्ण ते क्लीन करून ही गावाण आहे, या गावाणीमध्ये त्यांना खायला टाकलेलं आहे. पेंड गहू असं त्यांचं खाद्य आहे. तसं तर ते रानात चरून येतात, पण घरी आम्ही त्यांना पेंड वगैरे खायला देतो. तर व्हिडिओ फुल एन्जॉय करा आणि कसा वाटला सांगायला विसरू नका. फुल व्हिडिओ वॉच केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया नंतर अशाच गावाकडच्या वाईबसोबत.